महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2-3 दिवसांपूर्वी एका मुलाखतीत असा गौप्यस्फोट केला, ज्यात त्यांनी सांगितले की दिवंगत नेते, महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं जवळजवळ निश्चित झालं होतं आणि त्याचं माध्यम पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः होते. हा एक भाग झाला आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी त्या याच्यामध्ये एक पासिंग रेफरन्स असा दिला की गोपीनाथ मुंडेंच्या म्हणण्यानुसार, म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याशी जी चर्चा केली त्यात त्यांनी म्हटलं होतं की नागपुरातले त्यांच्याच पक्षाचे 2 नेते हे त्यांना विरोध करत होते. आता प्रश्न असा आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी हा गौप्यस्फोट हा आताच करण्याची गरज काय? आणि दुसरा भाग असा आहे की भाजपाचे ते 2 नेते कोण? भाजपाचे ते 2 नेते कोण? आणि पृथ्वीराज चव्हाणांनी आता करण्याचं म्हणजे त्याचा बोलविता धनी कोणी वेगळा आहे का? हे सगळं आपण जाणून घेऊया खबर व्हिडिओमध्ये. मी विकास आपलं स्वागत करतो. आता हा महत्त्वाचा भाग आहे. हा जो गौप्यस्फोट आहे यांनी खूप मोठी चर्चा झाली. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्याच्यावर वेगवेगळी मतं नोंदवायला सुरुवात केली. कदाचित टेलिव्हिजनचा TRP पण यांनी वाढला असण्याची शक्यता आहे, कारण निश्चितपणे गोपीनाथ मुंडे हे भाजपामधलं आणि महाराष्ट्रातलं फार मोठं नाव आहे, आजही आहे. त्या काळी ज्यावेळी भाजपशी जी युती झाली होती सेनेची, त्या भाजप सेना युतीमध्ये ज्या 2 नेत्यांचा फार महत्त्वाचा रोल राहिला होता भाजपाकडनं, त्याच्यामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची चर्चा बाळासाहेब ठाकरेसारख्या त्यावेळेच्या फायर ब्रँड नेत्यासोबत त्यांची सगळी चर्चा सुरू होती. आणि बाळासाहेबांशी सगळ्या वाटाघाटी करणं हे इतकं सोपं काम नव्हतं, पण या दोघांमुळे भाजप सेना युती ही टिकून राहिली. आता प्रश्न असा आहे की मुळात पृथ्वीराज चव्हाणांनी हा गौप्यस्फोट आता करण्याचं कारण काय, त्याचं औचित्य काय नेमकं? कारण हा जो भाग आहे, ज्या बंडाची गोष्ट ते करत आहे किंवा जी राजीनाम्याची धमकी ही गोपीनाथ मुंडेंनी दिली होती, ती दिली होती 2008 मध्ये. त्याची एक छोटीशी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो. गोपीनाथ मुंडे तेव्हा खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्याच्या आधी 2006 मध्ये प्रमोद महाजन यांचं निधन झालं. आपल्याला माहिती आहे प्रमोद महाजनांना त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या घातल्या होत्या. साधारण त्याच्यानंतर कुठेतरी गोपीनाथ मुंडे हे स्वतःला एकटं समजायला लागले होते. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे 2 जण होते, त्यावेळेला अर्थातच हे एक टॉवरिंग लीडर्स आपण ज्याला म्हणू, एक उत्तुंग यांनी एक शिखर गाठल्यासारखं होतं. त्याच्यामुळे निश्चितचपणे भाजपामधल्या इतर नेत्यांचं फार काही त्यांचं वजन किंवा फार काही चर्चा त्यांची होत नव्हती. इतर नेत्यांची नावच नव्हती. पण मधल्या काळात नितीन गडकरी हे भाजपाचे राज्य अध्यक्ष झाले, म्हणजे प्रमोद महाजन गेल्यानंतरची गोष्ट. आणि त्यांनी ही जी ठिणगी उडाली, ती ठिणगी या ठिकाणी उडाली जिथे गोपीनाथ मुंडेंनी राजीनामा देण्याची धमकी दिली. त्याला कारण होतं की मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी नितीन गडकरींनी मधू चव्हाण यांची नियुक्ती केली. आणि मधू चव्हाण हे गोपीनाथ मुंडेंना अजिबात नको होते. त्यांचं म्हणणं असं होतं की मुंबई हा मोस्टली व्यापारी प्रदेश आहे, त्याच्यामुळे तिथे किरीट सोमय्या किंवा त्यावेळेचे गौतम शेट्टी यासारख्या लोकांना तिथे अपॉइंट करायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी त्यांनी त्याचा निषेध म्हणून त्यांनी मी आता राजीनामा देणार आणि मी आता या पक्षात राहणार नाही, अशा प्रकारच्या वावड्या त्यांच्या उठायला लागल्या होत्या. इनफॅक्ट त्यांनी भाजपाच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीचा राजीनामा पण दिला आणि अर्थात तो राजीनामा श्रेष्ठींनी स्वीकारला नव्हता. आणि मग त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या आणि मग सगळ्यांना समजूत घालण्यात आली. सगळ्या मोठ्या नेत्यांचं त्याच्यामध्ये हे झालं आणि मधू चव्हाणच्या जागी शेट्टी यांना त्या ठिकाणी अपॉइंट करण्यात आलं. पण हे नाट्य इथे थांबलं नाही, कारण नंतरच्याच वर्षी नितीन गडकरी हे भाजपाचे सरप्रायझिंगली राष्ट्रीय अध्यक्ष झाले. नितीन गडकरी हे नाव कुठेच नव्हतं. आपल्याला माहीत असेल की नितीन गडकरी एक मास लीडर म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांची जी जनमानसात जी काही त्यांची ओळख आहे ती त्यांची एक फार मोठी ओळख आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचं संघाशी असलेलं नातं. पण त्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष होणं हे थोडंसं आश्चर्यकारक होतं. आणि मग त्यांनी त्यावेळेला अनेक जे नेते जे भाजपापासून दूर गेले होते, भाजपाचेच नेते होते, त्यांना भाजपाच्या मुख्य प्रवाहधारेत त्यांना आणायला सुरुवात केली. त्याच्यामधलं एक नाव होतं उमा भारतींचं. आता उमा भारती हा ओबीसी फेस होता, त्याच्यामुळे ते पुन्हा त्याची अशी एक चर्चा झाली की उमा भारतींना याच्यामध्ये आणून गोपीनाथ मुंडे हा जो एक ओबीसी फेस आहे यांचं कुठेतरी महत्त्व कमी करणं, असं साधारणपणे गोपीनाथ मुंडे गट समजायला लागला. दुसरा भाग असा झाला की विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्ष नेतेपद होतं तिथे पांडुरंग फुंडकरच्या जागी गडकरींनी विनोद तावडे यांना आणलं. तर हे जे काही 2-3 घटना त्या काळात घडल्या त्याच्यात पुन्हा गोपीनाथ मुंडेंनी आपलं डोकं वर उचललं आणि मग ते त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांशी, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी जे सांगितलं त्याच्यानुसार पृथ्वीराज चव्हाणांशी त्यांची चर्चा व्हायला लागली. आणि मग त्याच्यानंतर जो काही इतिहास घडला की त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसला अप्रोच झाले, ते सोनिया गांधी त्याच्यावर मानल्या, पण मनमोहन सिंगांनी ते मान्य केलं नाही. कारण मनमोहन सिंगांचं म्हणणं असं होतं की मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तर ते पंतप्रधानच ठरवतात, पक्षाध्यक्ष ठरवत नाही. त्याच्यामुळे असं म्हणतात की ती एक चूक पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेला केली की त्यांनी मनमोहन सिंगांना अंधारात ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते फिसकटलं. आता याच्या मागचं अजून एक राजकारण असं बोललं जातं की मनमोहन सिंगांना अडवाणींनी सांगितलं, त्यावेळेचे जे मोठे नेते अडवाणींनी सांगितलं की तुम्ही यांचा पक्षप्रवेश होऊ देऊ नका, तो झाला तर आम्हाला त्याचा फार मोठा फटका बसेल. आणि मनमोहन सिंग आणि अडवाणी यांची जी काही मैत्री होती त्याच्यानुसार मनमोहन सिंगांनी मग कदाचित हा उपाय शोधला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की असं कोणाला आमिष देऊन आपण पक्षात घेऊ नये. आता हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा असा आहे की हा तर एक इतिहास झाला जो मी आपल्याला सांगितला, पण याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी आता तो गौप्यस्फोट करण्याचं कारण काय? तर मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत ज्याला म्हणता येईल आपल्याला असं की एक प्रामाणिक आणि सच्च्या दिलाचे किंवा जे प्रिन्सिपल पाळणारे असे नेते असल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडून अशी एक चर्चा घडवून आणून भाजपामध्ये कुठे खिंडार पाडता येईल का अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचा मला वाटतं हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा डाव याच्यामध्ये दिसतो. कारण आता सध्या असं झालेलं की सध्या भाजप वरचढ होत चाललेली आहे आणि भाजपला आटोक्यात आणण्यासाठी यांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. त्याच्यामध्ये अनेक कारणं, एक तर या लोकांमध्ये कोणामध्येच एकी नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित पृथ्वीराज चव्हाणांच्या तोंडून जर ते सांगितलं गेलं तर ते एक सच्चा दिलाचा माणूस, जसं पूर्वी महाभारताच्या युद्धात झालं होतं की द्रोणाचार्यांना जेव्हा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला त्यावेळेला सत्य बोलण्यासाठी त्यावेळेला जेव्हा तो युधिष्ठिराला विचारण्यात आलं त्यावेळेला युधिष्ठिरांनी सांगितलं की अश्वत्थामा मेला पण तो हत्ती की माणूस हे माहिती नाही. आणि मग द्रोणाचार्यांचं सेनापतीपद त्यांनी तिथे सोडलं आणि मग नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी अशा पद्धतीचा वापर पृथ्वीराज चव्हाणांचा करून राजकारणामध्ये कुठेतरी काहीतरी त्याच्यात एक भाजपला खिंडार पाडणं, किंवा आता जसं आता एकनाथ खडसेंचे पण मतं टी व्ही मीडियाने घेतली, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क घडवण्यात आले. मग ह्याच्यामध्ये मग ओबीसी आहे, बंजारा समाज आहे, त्यावेळेस जसं माधव नावाचं एक फॅक्टर BJPनी चालवला होता. तर एक कुठेतरी या माध्यमातून कुठे खिंडार पडेल का हा एक भाग याच्यामध्ये दिसतोय. आता याचा बोलविता धनी कोण आहे हे आपल्याला आत्ता सांगता येणं शक्य नाही, ते पुढे उघड होईल त्याच्याबद्दल. पण ह्याच्यामुळे जसं आता मुंडे कुटुंब आहे, तर मुंडे कुटुंबामध्ये पंकजा मुंडे आहे, तर पंकजा मुंडेंना कुठे याच्यामधनं एक मेसेज द्यायचा आहे का किंवा काय करायचं आहे, हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की भाजपाचे 2 नेते त्यांनी विरोध केला. आता काय झालं आहे
की नागपुरात भाजपाचे 2 नेते म्हटल्यानंतर कोणी अगदी एक लहान 5वीतला मुलगाही सांगेल की नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. पण मित्रांनो, एक याच्यामधलं तुम्ही एक कनेक्शन समजून घ्या की नितीन गडकरी हे निश्चितपणे नितीन गडकरी आणि मुंडे हे साधारणपणे विरोधात होते. जोपर्यंत मुंडे आणि महाजन या राज्यामध्ये यांचा एक दबदबा होता, त्या काळामध्ये गडकरी कुठेतरी दबून राहिले होते त्या याच्यामध्ये, जे स्वाभाविक आहे, जे राजकीय पक्षामध्ये साधारणपणे हे असतं. पण गडकरी हे तसे सॉफ्ट विरोधक आहे. गडकरी म्हणजे कोणाचं वर्चस्व समाप्त करण्यासाठी राजकारण करणारे ते नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचा विरोध होऊ शकतो का? आता या 2 नेत्यांपैकी समजा त्यांना पृथ्वीराज चव्हाणांना कोणाला मेसेज द्यायचा असेल तर एक नेते निश्चितपणे गडकरी असू शकतात, कारण गडकरी त्यावेळेचे विरोधक होते असं मुंडे गटाचं म्हणणं आहे. असं गडकरींचं म्हणणं आहे की नाही याच्याबद्दल काही कल्पना नाही. आणि दुसरा भाग असा आहे की दुसरं नाव जर आपण घेतलं तर देवेंद्र फडणवीस येतं. पण देवेंद्र फडणवीस हे मुंडेंसोबत होते. ज्यावेळी मुंडेंनी राजीनामा द्यायची घोषणा केली होती त्यावेळेला मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, हे सगळे लोक जे आहे या भागातले, या सगळ्या लोकांनी ते त्यांच्यासोबत होते त्यावेळेला. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून मुंडेंना त्यावेळेस भीती असण्याची शक्यता आहे का? नाही. पण जे पिल्लू पृथ्वीराज चव्हाणांनी सोडलं किंवा त्यांच्या माध्यमातून हा कोणतरी सोडण्याचा प्रयत्न केला, त्यांचा सरळ सरळ वार जो आहे हा देवेंद्र फडणवीसांवर आहे. आपण मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले एक मोठे नेते, किंवा आपण म्हणू की सर्वात मोठे नेते म्हणून, की ज्या माणसांनी 5 वर्ष शिवसेनेला घेऊन अगदी 5 वर्ष सतत राज्य चालवलं. 2 वर्षामध्ये त्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं पक्षाने की तुम्हाला आता उपमुख्यमंत्री व्हायचं, तर मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद घेऊन ते एक प्रकारे डिमोशन असलं तरी देखील त्यांनी ते स्वीकारलं आणि अगदी प्रभावीपणे त्यांचं काम केलं त्यावेळेला. नंतर त्यांच्याकडे आपसुकच साधारणपणे भाजपच्या ज्या सीट्स जास्त आल्यामुळे 2024च्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालून आलं आणि ते महायुतीला अगदी 3ही पक्षांना सांभाळून त्यांच्या अंतर्गत ज्या हेवेदावे असतील, राजकारण असेल आणि एक राजकारण पक्षांतर्गत भाजपा अंतर्गत जे काय असेल हे सगळं सांभाळून ते करतात आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी एक असं जे त्यांचे जे काही शत्रू असतील पक्षांतर्गत त्यांना भडकवणं हा याच्यामध्ये कुठेतरी हे दिसतंय. अर्थात हे आता नेमकं राजकारण काय असेल हे आपल्याला काही काळातच ठरेल की पृथ्वीराज चव्हाणांनी ते आताच गौप्यस्फोट का केला आणि त्यांनी 2 नेते हे का बरं पिल्लू सोडलं. त्याच्यामुळे याला तसा काही अर्थ नाही आहे, कारण ह्या सगळ्या घटना होऊन गेलेल्या आहेत आणि त्या होऊन गेलेल्या घटनांचं पृथ्वीराज चव्हाणसारखा एक ज्याला आपण म्हणू की एक परिपक्व नेता अशा पद्धतीने गौप्यस्फोट करतो, हे थोडं या देशाचं दुर्दैव आहे.